नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहासचा 7वा लेसन पाहणार आहोत. मौर्यकालीन भारत. त्याच्या अगोदर आपण वेगवेगळे 6 लेसन पाहिलेले आहेत. एकूण तुमच्या पुस्तकामध्ये इतिहासच्या 11 लेसन आहेत. किती लेसन आहेत? 11. हे पाठच पाहिजे बरं का सर. म्हणजे लेसन किती आहेत, अभ्यास घटक किती आहेत, कोणकोणते आहेत, कसे आहेत, काय आहे त्यामध्ये, हे सारं पाठ असलं पाहिजे हे सारं. पहिल्यांदा तुम्हाला किती लेसन आहेत हे माहीत असलं पाहिजे. नंतर प्रत्येक लेसनमध्ये अभ्यास घटक कोणकोणते आहेत. बघा, पहिला लेसन होता भारतीय उपखंड आणि इतिहास. दुसरा इतिहासाची साधने. तिसरा हडप्पा संस्कृती होता. चौथा माझ्या माहितीप्रमाणे वैदिक संस्कृती असे. 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह होता. आणि 6वा जो होता जनपदे आणि महाजनपदे, जो आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिला. आता आज आपणाला 7वा लेसन पाहायचं आहे. कितवा लेसन पाहायचं आहे? 7वा लेसन पाहायचं आहे. काय नाव आहे 7व्या लेसनचं? पुस्तक काढलं का सर्वांनी? चला पुस्तक उघडा, बघू सर्वांनी. पेज नंबर 30 वरती हा 7वा लेसन आहे, ज्याचं नाव आहे मौर्यकालीन भारत. काय नाव आहे? मौर्यकालीन भारत. काढला का? सापडला सर्वांना? चला आता आपल्याला यामध्ये काय काय पाहायचं आहे बघा. अभ्यास घटक कोणकोणते आहेत? मौर्यकालीन भारत या 7व्या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. तर आज आपण पाहतोय मौर्यकालीन भारत. त्यामध्ये आपल्याला 2 अभ्यास घटक मुख्यत्वे अभ्यासायचे. मुख्य 2 घटक आहेत. एक आहे ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि दुसरा आहे मौर्य साम्राज्य. ओके. आता बघा, यामध्ये 2 भागात हा लेसन, म्हणजे 2 अभ्यास घटकामध्ये हा लेसन आपल्याला जरी अभ्यासायचा असला तरी या 2 घटकाच्या अंडर काही उपघटक आहेत. जसं की सम्राट दारियुसचं आक्रमण पाहायचं आहे, सिकंदराची स्वारी पाहायची आहे, नंतर सिकंदराच्या माघारीची कारणं पाहायची आहेत, नंतर सत्रप पाहायचं आहे आपल्याला. काय आहे सत्रप हे? नंतर सिकंदराच्या स्वारीचे परिणाम काय झाले, मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली, कोणी केली, किती साली झाली, इंडिका आणि सुदर्शन यांचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. नंतर सम्राट अशोकाचं कलिंगचं युद्ध, अतिशय प्रसिद्ध असणारं इतिहासातलं हे कलिंगचं युद्ध. नंतर शिलालेख आणि स्तंभलेख, अशोकाचे संदेश, अशोकाचे धर्मप्रसाराचं कार्य, अशोकाची लोकोपयोगी कामं, मौर्यकालीन राज्यव्यवस्था, साम्राज्याचा विभाग, नंतर मौर्यकालीन उद्योग व्यवसाय, त्या काळचा मनोरंजनाचा भाग आणि खेळाचा भाग, मौर्यकालीन कला ज्या होत्या त्या सर्व कला, असे विविध घटक आपल्याला पाहायचे आहेत. तसे मुख्य 2च घटक आहेत पुस्तकामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर पुस्तकामध्ये मुख्य घटक 2च दिलेले आहेत बघा. 7.1 दिलेला आहे, तो आहे ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. मग त्याच्या अंडर मी सांगितलं ना, सम्राट आर्युष, नंतर सिकंदरची स्वारी, सिकंदरनं माघारी का घेतली, सत्रप म्हणजे काय, सिकंदराच्या स्वारीचे परिणाम, मौर्य साम्राज्याची स्थापना, इंडिका आणि सुदर्शन, नंतर अशोक सम्राट अशोक, इथंपर्यंत आपल्याला या सिकंदरची सारी माहिती पाहिजे आहे. आता आपण एक एक सुरुवात करूया. अभ्यास घटक कळाले. 2 अभ्यास घटक आहेत. एक आहे ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि दुसरा घटक आहे मौर्य साम्राज्य. ओके. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलेलं आहे? पहा, बघताय तुम्ही, माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलेलं आहे? तर माहीत आहे का तुम्हाला पिंक कलरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये काय दिले? पहा, काय दिले रे? माहीत आहे का तुम्हाला मध्ये?
इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये एक सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. बघा, ही घटना लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत असली पाहिजे, हा लेसन शिकण्याच्या अगोदर, म्हणून तर दिलेला आहे. पुस्तकात काही जागा शिल्लक आहे म्हणून काही बी दिलेलं आहे असं काही नाही बरं का. आपल्याला उपयुक्त असणारीच माहिती दिलेली असते, ते आपण पाहिली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अशी जे सदरं असतात, विचार करा, माहीत आहे का तुम्हाला, जरा आठवा, ही आपण दुर्लक्षित करतो. ती आपल्याला तंतोतंत माहीत असावी. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराकमध्ये एक सायरस नावाच्या राजानं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलेलं होतं. हे साम्राज्य वायव्य भारतापासून, म्हणजे आताचा जो अफगाणिस्तान आहे, वायव्य भारतापासून ते रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं. इतकं प्रचंड मोठं साम्राज्य होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता. कोणी? दारियुश नावाच्या इराणी सम्राटानं. किती साली? इसवी सन पूर्व 518 साली. काय केलेलं होतं? भारताचा जो वायव्येकडचा भाग आहे, प्रदेश आहे, आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता. दारियुशनं या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केलेले होते. हा दारियुश राजा जो आहे, हा लक्षात ठेवायचा, हे साली लक्षात ठेवायचं आणि दारियुश राजाची करामत लक्षात ठेवायची. कळते? सर्वांना कळते? मग त्यांनी काय केलं, वायव्येकडील हा प्रदेश आहे ना, पंजाबपर्यंत जिंकून घेतला आणि नंतर दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केलेले आहेत. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती आपल्याला मिळते. सम्राट दारियुश जो होता, हा सम्राट दारियुश जो आहे, त्या सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आपण पाहतो. त्यातून इराण आणि भारत यांच्यामध्ये व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढलेली दिसते. समजते? अशा पद्धतीनं हा सम्राट दारियुशचं हे राज्य पंजाबपर्यंत पसरलेलं आपण पाहिलं. आता त्यानंतर दारियुशनं काय केलं माहिती आहे? राजनैतिक संबंध आणि व्यापार यासाठी आणि त्याचबरोबर कला या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण वाढवली. कोणकोणती क्षेत्र होती कळालं तुम्हाला? म्हणजे व्यापार होता, कला होता आणि राजनैतिक संबंधही वाढवले. व्यापार आणि कला या क्षेत्रामध्ये सुद्धा देवाणघेवाण वाढली आणि सम्राट दारियुशने त्यांच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचं, काय नाव होतं? दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केलं. काय नाव होतं त्याचं? दारियुशचं चलन होतं दारिक. दारियुश आणि दारिक हे दोन संबंध लक्षात ठेवायचे. त्यामुळं व्यापार करणं फार सोपं झालं. आणि पर्सिपोलिस हे बी नाव लक्षात ठेवा. पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर होतं त्याचे. सम्राट दारियुशच्या काळात त्यानं पर्सिपोलिस नावाचं राजधानीचं शहर बांधलं. पर्सिपोलिस हे ठिकाण आता इराणमध्ये आहे. कुठे आहे आता? इराणमध्ये. लक्षात राहील सर्वांच्या नक्की. इकडे बघा, दारिक जे चलन होतं ते चलन तुम्हाला या पिक्चरमध्ये पाहायला मिळेल, आहे की नाही? दाखवलेलं आहे ते. पुढे ग्रीक सम्राट सिकंदर जो होता, त्या सिकंदरबद्दल आपण माहिती मिळवेल. ग्रीक सम्राट सिकंदरची जी स्वारी होती, ती स्वारी आपणाला या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे. हा अभ्यास घटकातला पहिला मुद्दा या लेसनमधला. ग्रीक सम्राट सिकंदर. ओके. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर. काय नाव आहे रे त्याचं? दोन नाव आहेत बघा. अलेक्झांडर हे त्यालाच म्हणतात. मग काय होतं माहिती आहे, प्रश्नामध्ये अलेक्झांडर टाकलं की आपण सिकंदराची माहिती असते लिहित नाही. आपल्याला माहीत पाहिजे ना, सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर आहे. अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी केलेली आपल्याला दिसते. किती साली? इसवी सन पूर्व 336. भारताचा वायव्य प्रांत तुम्हाला कळतो का सांगा? म्हणजे आता पाकिस्तान, अफगाणिस्तान आहे, पंजाबचा, हरियाणाचा प्रदेश जो आहे ना, त्या भागात. समजलं? तर हा जो सिकंदर होता ना, त्या सिकंदरनं भारताच्या वायव्य भागात इसवी सन पूर्व किती साली? 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी केलेलं आपण पाहिलं. त्यानंतर बघा, सिंधू नदी ओलांडून
आता सिंधू नदी कुठे आहे रे? पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. त्यानंतर तो सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिल्याच्या सुद्धा नोंदी आहे. म्हणजे सिकंदरनं वायव्य भारतावरती हल्ला केला, सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला आला. आता तक्षशिला ही सुद्धा आता माझ्या माहितीप्रमाणे ती अफगाणिस्तानामध्येच येते. त्या तक्षशिलापर्यंत आला, तक्षशिलेस आला आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. पंजाबपर्यंत तो भारतामध्ये आत घुसला. कुठेपर्यंत आला तो? तक्षशिलेपासून पंजाबपर्यंत आला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागलेले होते. कुणाला? सिकंदरच्या सैनिकांना. तर मायदेशी जाण्याचे वेध त्या सैनिकाला लागल्यामुळं त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. सैनिकांनीच त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं. कुणाच्या विरुद्ध? सिकंदराच्या विरुद्ध. कुणी बंड पुकारलं? त्याच्याच सैनिकाने. का? कारण या स्वारीमध्ये सैनिकांच्या फार हालापेष्टा झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना मायदेशी जाण्याचं वेध लागलेलं होतं. सिकंदरला त्यामुळं काय करावे लागले रे? माघार घ्यावी लागली. लक्षात राहील का? भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा. भारतामध्ये भारताच्या वायव्येकडचा तक्षशिला, पंजाब हा जो प्रदेश त्यांनी जिंकून घेतला ना, त्या प्रदेशाच्या व्यवस्था करण्यासाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हणतात. काय म्हणायचं त्याला? सत्रप. मग तुम्हाला विचारतात सत्रप म्हणजे काय? मग सिकंदरनं भारतीय प्रदेश जो जिंकून घेतला ना, त्याची व्यवस्था करण्यासाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्याला सत्रप असं म्हटलं जातं. त्यानंतर तो परत फिरला, म्हणजे पंजाबपासूनच तो परत फिरला आणि वाटेत बॅबिलोन, हे लक्षात ठेवा, बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. हे स्थळ आजच्या कुठे येतं रे? बॅबिलोन हे स्थळ आजच्या इराकमध्ये येतं. लक्षात राहील. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. सत्रप म्हणजे काय? सिकंदरानं माघारी का घेतली? सिकंदरानं स्वारी कुठे केली? नंतर सिकंदराच्या स्वारीचे परिणाम काय झाले माहीत पाहिजे आपल्याला. ओके. त्यानंतर पुढे बघा, सिकंदरच्या आगमनामुळं, म्हणजे भारतात सिकंदर आला, सिकंदरच्या या आगमनामुळं काय झालं रे? भारत आणि पश्चिमेकडचं जग जे आहे त्यांच्यातील व्यापार वाढीला लागला. कुणामधला? भारत आणि पश्चिमेकडचं जग यांच्यातला काय वाढीस लागला? व्यापार वाढीस लागला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते, म्हणजे त्यानं जेव्हा स्वारी केली तेव्हा त्याच्या बरोबरच ते इतिहासकार आलेले होते. हे जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ही सर्वात महत्त्वाची घटना आहे बघा या स्वारीमध्ये. पश्चिमेकडचं जे जग होतं त्या जगाला भारताचा परिचय करून दिला. एक प्रकारे ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. त्यावेळेला म्हणजे सिकंदरनं जेव्हा स्वारी केली तेव्हा त्याच्या कालावधीमध्ये ग्रीक मूर्तिकला जी होती ती मूर्तिकला भारतीय कलाशैलीवर त्याचा परिणाम पडलेला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक कलाशैलीतून काय झाला? गांधार नावाची जी कलाशैली आहे तिचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला नाणे पाडणाऱ्या राजाचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. ओके. अशा पद्धतीनं त्यांची नाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. नाण्यावर त्या राजाचे नावही असे, म्हणजे सिकंदर राजा असेल ना तर सिकंदराचं नाव असायचं. लक्षात राहील का? सिकंदराची नाणी असं म्हटलं जायचं त्याला. सिकंदराची नाणी अशाच प्रकारची तुम्हाला त्यावेळेला पाहायला मिळतील. वरती पिक्चरमध्ये ती दिलेली आहेत बघा, तुम्ही पाहिली. पेज नंबर 31 जर तुम्ही काढलं तर वरच्या बाजूला सिकंदरचे चांदीचं नाणं दोन्ही बाजू दिलेले आहेत. एका बाजूला सिकंदरचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला काय आहे रे? देवतेचं चित्र आहे. समजलं? बघितलं तुम्ही? ही सिकंदरचे चांदीची नाणी आहेत बघा. त्यामध्ये ही एक बाजू आहे, या बाजूला देवतेचं चित्र आहे आणि दुसरी जी बाजू आहे दुसऱ्या बाजूला सिकंदर राजाचं चित्र आहे. अशी नाणी या काळी या राजांची असायची. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केल्याचं दिसतं. समजलं? भारतातील राजे जे होते त्यांनी
अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीनं हा सिकंदर जो आहे तो सिकंदर भारतामध्ये आला, पण संपूर्ण भारतावर त्याला राज्य करता आलं नाही. त्याच्या सैनिकांनी बंड केलं आणि त्यामुळं तो परत गेला. असा हा थोडक्यात सिकंदरचा इतिहास, ग्रीक सम्राट सिकंदरचा इतिहास आपण पाहिला. आता आपल्याला चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य पाहायचं आहे. त्याच्या अगोदर अजून एकदा महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. बघा, सिकंदराची जी स्वारी होती, ग्रीक सम्राट होता हा अलेक्झांडर उर्फ सिकंदर हे त्याचं नाव होतं. इसवी सनाच्या 518च्या सुमारास, इसवी सन पूर्व 518च्या सुमारास आक्रमण करून भारताच्या वायव्येकडील प्रदेशात तो पंजाबपर्यंत आलेला होता. तेव्हापासून भारत इराण यांचे राजकीय संबंध निर्माण झाले आणि दारियुशनं त्याच्या साम्राज्यात दारिक नावाचं चलन लागू केलं. या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सिकंदराची जी स्वारी होती, अलेक्झांडर उर्फ सिकंदर जो होता तो इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशामध्ये आला. त्यानं तक्षशिला जिंकून घेतलं. तो पंजाबपर्यंत आला. अल्पकाळातच त्याला माघार परतावं लागलं. माघाराची कारणं काय होती रे? या स्वारीत त्याच्या सैनिकांच्या खूप आलापेष्टा झालेल्या आपण पाहिल्या आणि सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागलेलेही पाहिले. त्यामुळे सैनिकांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं आणि सिकंदरला माघारी घ्यावी लागली. त्यानंतर जिंकलेला जो प्रदेश होता ना, सिकंदरने मायदेशी परत असताना त्या जिंकलेल्या प्रदेशाचा काय केलं रे? व्यवस्था लावण्यासाठी, पाहण्यासाठी जे ग्रीक अधिकारी बरोबर होते त्यांची नेमणूक केली. त्यांना सत्रप असं म्हणत. परतीच्या वाटेवर असतानाच आजच्या इराकमध्ये असणाऱ्या बॅबिलोन या ठिकाणी या सिकंदरचा इसवी सन पूर्व 323मध्ये मृत्यू झालेला आपण पाहिलं. नंतर सिकंदरचा परिणाम, स्वारी जी झाली त्याचे परिणाम काय होते बघा. भारताच्या पश्चिमेकडील देशाशी व्यापार वाढला. एक परिणाम झाला, चांगला परिणाम होता, इष्ट परिणाम होता. ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून पाश्चात्यांना भारताचा परिचय झाला. नंतर ग्रीक भारतीय कलाशैलीतून गांधार कलाशैलीचा उदय झाला. नंतर भारतीय राजाने ह्या सिकंदरनं पाडलेली नाणी पाहून भारतीय राजांनी सुद्धा तशाच प्रकारची नाणी पाडण्याचा प्रघात भारतामध्ये चालू केला. अशा पद्धतीनं या सिकंदरची स्वारी, ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आपण पाहिली. आता आपल्याला मौर्य साम्राज्य पाहायचं आहे. कोणतं साम्राज्य पाहायचं? मौर्य साम्राज्य आणि त्यांचा राजा चंद्रगुप्त मौर्य. आता हे जे मौर्य साम्राज्य आहे, चंद्रगुप्त मौर्य बघा, चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. कोणी स्थापना केली? चंद्रगुप्त मौर्याने. कशाची स्थापना केली? मौर्य साम्राज्याची. मगधचा नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला लोक काय झालेले होते? कंटाळलेले होते. ही एक घटना लक्षात ठेवायची. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 पूर्वी 325 इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने काय केलं? अवंती, 6वीच्या लेसनमध्ये होतं बघा हे सारं. 6वीला एक पाठ होता, त्यामध्ये हे सारं होतं. 5वीला त्यामध्ये हे सारं दिलेलं होतं, आहे की नाही? किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पाठीमागे एक लेसन झाला बघा. त्या लेसनमध्ये आपण पाहिलं ना, जनपदे आणि महाजनपदे. त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं बघा. मगध पाहिलं, अंग पाहिलं, वृज्जी पाहिलं, मल्ल पाहिलं, कौशल पाहिलं, कंबोज पाहिलं, गांधार पाहिलं, अवंती पाहिलं, अश्मक पाहिलं. अनेक घटक होते. जवळजवळ मला वाटतं ही महाजनपदं 16 की काहीतरी आपण पाहिली होती, 14 की 16 होती. त्यातलं हे अवंती आणि सौराष्ट्र त्यांनी जिंकून घेतलं आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदरने नेमलेले जे सत्रपा होती, सत्रप म्हणजे कळतं ना, त्यांनी जे ग्रीक अधिकारी नेमलेले होते जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी, त्याला सत्रप म्हणायचं. या सत्रपांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झालेल्या होत्या. सेल्युकस निकेटर नाव लक्षात ठेवा. सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा कोण होता रे? सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केलेला दिसतो. कुणी यशस्वी प्रतिकार केला? चंद्रगुप्त मौर्याने. कुणाच्या आक्रमणाचा प्रतिकार केला रे? सेल्युकस निकेटर. समजलं? हा होता सिकंदरचा सेनापती. आता सेल्युलर निकेटरचा
चंद्रगुप्त मौर्याने आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केला. आता हा पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्याला मिळाले. हे तुम्हाला माहीत पाहिजे बरं का. बघा चंद्रगुप्त मौर्याने काय केलं रे. चंद्रगुप्त मौर्याने म्हणजे सेल्युकस निकेटर हा जो राजा सिकंदर राजा होता त्याचा हा सेनापती आहे. सिकंदरच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा कोण झाला? सेल्युकस निकेटर. त्यानं काय केलं? भारतावर स्वारी केली. खास करून भारताचा वायुव्य भारताचा जो भाग आहे पंजाबपर्यंत आक्रमण केलं आणि त्याचा सामना जो आहे चंद्रगुप्त मौर्याने केला. त्यांनी यशस्वीरित्या प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केला. त्यामुळं अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले. ओके. अशा पद्धतीनं चंद्रगुप्त मौर्याने हळूहळू आपला साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा बघू. हे अत्यंत महत्त्वाचं सदर असतं आपल्याला नॉलेजसाठी. लक्ष दिलं पाहिजे अशा सदरांकडे. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, मुद्रा राक्षस. आता हे जे मुद्रा राक्षस नाटक लिहिलेलं आहे कुणी लिहिले रे? विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडलेलं आहे. यात कथानकात आर्य, चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये चाणक्य, कौटिल्य यांचा उदय झालेला आपल्याला दिसतो किंवा ते त्या काळातले असलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीनं विशाखा दत्त या नाटककारानं मुद्रा राक्षस या नाटकामध्ये हे चंद्रगुप्त मौर्याची स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली आणि धनानंदचा कसा नाश केला हे त्यामध्ये हे कथानक आपल्याला दिसतं. पुढे पहा. त्यानंतर मेगॅथिनिस नाव लक्षात ठेवायचं. नावं थोडीशी अवघड असतात त्यामुळे ती नीट लक्षात ठेवायची. काय नाव आहे रे? मेगॅथिनिस. काय नाव आहे? मेगॅथिनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत. सेक्युलस निकेटर कोण होता? सेल्युकस निकेटर हा सिकंदरच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा बनलेला होता. त्याचा सेनापती होता तो. मग काय झालं? मेगॅथिनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथामध्ये त्याने एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे इंडिका. काय नाव आहे? इंडिका. या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यामध्ये जुनागडजवळ, जुनागड कुठे आहे? गुजरातमध्ये. गुजरात राज्यात जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं आहे. काय धरणाचं नाव आहे? बघा किती फार पूर्वीपासून धरणं बांधण्याची ही प्रथा भारतामध्ये आहे. त्यानं सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं होतं. तसा उल्लेख असलेला शिलालेख आजही आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले पहा. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला. चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा होता? जैन धर्माचा. त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला. लक्षात राहील. असं मानलं जातं आणि आयुष्याच्या शेवटी त्याने राज्यपदाचा त्यागही केला. उरलेलं आयुष्य तो कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथे राहिला. कळते? म्हणजे शेवटचे जे दिवस होते त्यानं राजा म्हणून घालवले का? नाही. शेवटी त्याने या सर्व राजपदांचा त्याग केला आणि उरलेलं आयुष्य कर्नाटकमध्ये श्रवणबेळगोळ येथे जाऊन राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. अशा पद्धतीनं हा जो कोण होता? मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य. लक्षात राहील का सर्वांच्या? आता बघा आपण काय काय पाहिलं. मौर्य साम्राज्याची स्थापना पाहिली, इंडिका आणि सुदर्शन पाहिलं. नंतर सम्राट अशोकाकडे आपण वळणार आहोत. मगधचा राजा धनानंद याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं रे? इसवी सन पूर्व 325च्या सुमारास साधारणतः मगधावर सत्ता प्रस्थापित केली. अवंती, सौराष्ट्र जिंकून साम्राज्याचा विस्तार केला. सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर हा बॅबिलोनचा राजा झाला. त्याच्या मृत्यूनंतर
चंद्रगुप्ताने निकेटरच्या पंजाबवरील आक्रमणाला प्रतिकार करून त्याचा पराभव केला आणि त्यांच्याकडून अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार, हेरात ही शहरं जिंकून घेतलेली आपण पाहिले आहे की नाही. त्यानंतर आपण पाहिलं इंडिका आणि सुदर्शन. चंद्रगुप्ताच्या दरबारात राहिलेला सेल्युकस निकेटरचा राजदूत होता मॅगेथिनिस. त्याचं नाव होतं मॅगेथिनिस. यानं काय केलं, इंडिका हा ग्रंथ लिहिला आणि त्याने त्या मौर्यकालीन लोकजीवनाचे त्यामध्ये वर्णन केलेलं दिसतं. सम्राट चंद्रगुप्त जो होता त्या सम्राट चंद्रगुप्ताने गुजरात राज्यामध्ये जुनागडजवळ सुदर्शन या नावाने एक धरण बांधलेलंही आपण पाहिलं. महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण पाहणार आहे सम्राट अशोक. काय पाहणार आहे, सम्राट अशोक. आता बघा, चंद्रगुप्ताने राज्यपदाचा त्याग केलेला आहे आणि तो कर्नाटकमध्ये गेलेला आहे. पाहिलं की नाही आपण वरती, माहीत आहे का तुम्हाला मध्ये दिलेलं होतं बघा. तर अशोक, सम्राट अशोक आहे ना, चंद्रगुप्ताने राज्यपदाचा त्याग केला. त्याचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे बिंदुसार. हा बिंदुसार मग मगधचा राजा झाला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आहे. बिंदुसारचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक आहे. समजलं, चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार, बिंदुसारचा मुलगा अशोक. मग सम्राट अशोकने इसवी सन पूर्व 273 मध्ये, किती, इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर तो आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेलं बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कुठे स्वारी केली, कलिंगवर. ही एक घटना लक्षात ठेवा. आणि राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेलं बंड होतं त्यानं यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. आणि मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली आणि कलिंगच्या राजाचा सर्व प्रदेश, आजचा ओडिसा राज्य जे आहे त्या राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला आणि तो कलिंगचा संपूर्ण प्रदेश आपल्या राज्यात जोडून घेतला. वायुव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ. भारताच्या वायुव्येस काय आहे, अफगाणिस्तान. वायुव्येस अफगाणिस्तान आहे आणि भारताच्या उत्तरेला काय आहे, नेपाळ. अफगाणिस्तान आणि नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक, आंध्र प्रदेश, तसेच पूर्वेला बंगालपासून पश्चिमेला सौराष्ट्र म्हणजे गुजरातपर्यंत अशोकाचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे प्रचंड मोठं हे साम्राज्य होतं. अशा पद्धतीनं सम्राट अशोकाचं हे साम्राज्य त्यानं विस्तारित केलेलं होतं. वायुव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसंच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं आपण पाहिलं. अशा पद्धतीनं सम्राट अशोकानं आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यानंतर आपण पाहणार आहोत कलिंगचं युद्ध. काय पाहणार आहोत, कलिंगचं युद्ध. लक्षात राहील सर्वांच्या. आता बघा, हे जे कलिंगचं युद्ध आहे ना, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकानं पुन्हा कधी युद्ध न करण्याचा प्रयत्न केला. कलिंगला जे युद्ध झालं ते युद्ध फार भयानक युद्ध होतं. आता हे जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि तो रक्तपात या कलिंगच्या युद्धामध्ये सम्राट अशोकानं पाहिला आणि तेव्हाच त्यानं प्रतिज्ञा केली, यापुढे कधीही युद्ध करणार नाही. आणि मग असा निर्णय घेतल्यानंतर सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती. बघा, हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती. हे जे गुण आहेत सारे, हे गुण त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे होते. कोणकोणते गुण? एक होता सत्य, दुसरा होता अहिंसा, तिसरा होता इतरांप्रती दया आणि चौथा होता क्षमावृत्ती. हे गुण सम्राट अशोकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे गुण होते. हे गुण चारही लक्षात ठेवायचे. ओके, चला पुढच्या पेजवरती बघा. काय आहे पुढच्या पेजवरती पाहिलं तुम्ही? मौर्यकालीन भारत म्हटलेलं आहे बघा. कुठून कुठंपर्यंत पसरलेलं आहे बघा. बघितलं का तुम्ही, कुठून कुठंपर्यंत पसरलेलं आहे?
नकाशात दाखवलेला आहे बघा, राखाडी कलरचा जो भाग आहे दिसलं तुम्हाला, इकडे अफगाणिस्तान आहे बघा. अफगाणिस्तान कुठे आहे? भारताच्या वायव्येकडचा भाग आहे हा अफगाणिस्तान. या अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ. बघा अफगाणिस्तानपासून इथं नेपाळ आहे. ओके, या नेपाळपासून अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक, मग तसंच खाली इकडे कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेशापर्यंत आणि पूर्वेस बंगालपासून, हा बंगाल आहे, या बंगालपासून ते पश्चिमेस इकडे सौराष्ट्रपर्यंत. म्हणजे वायव्येपासून इकडे असा आणि इकडे हे राष्ट्र असं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मौर्यकालीन भारत म्हणतात. अशोकाचा शिलालेख आहे त्याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं. कळतंय ना? म्हणजे अफगाणिस्तान आणि उत्तरेस वायव्येस अफगाणिस्तान, इकडे अफगाणिस्तान आहे. नंतर वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ, इथं नेपाळ आहे. दक्षिणेस कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेशापर्यंत, खाली आंध्र प्रदेश आहे. नंतर पूर्वेस बंगाल, इथे बंगाल आहे आणि बंगालपासून पश्चिमेस इथं सौराष्ट्र आहे. अशा पद्धतीचं हे सम्राट अशोकाचं प्रचंड राज्य या नकाशाच्या साहाय्याने इथं दाखवलेलं आहे. ओके, लक्षात राहील का? नक्की लक्षात राहील का? हां, तर ते नकाशामध्ये तुम्हाला मौर्यकालीन भारत दाखवलेला आहे. म्हणजे भारताचा बराचसा भाग आजचा, जवळजवळ संपूर्ण भारतावरती, आणि वायव्येचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा जो प्रदेश आहे, इराण, इराक, हा प्रदेशसुद्धा त्यांच्या ताब्यात असलेला आपल्याला दिसतो. ओके, चला पुढे चला. पुढे काय म्हटलेलं आहे बघा. कलिंगच्या युद्धामध्ये अशोकानं काय केलेलं आहे रे? आता हे नेहमी लक्षात ठेवा, अगोदर पाहून घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा आणि करून पहा. अशा 2 कृत्या त्याच पेजवरती, पेज नंबर 32 वरती नकाशाच्या खाली दिलेले आहेत बघा. माता पितेची सेवा करणे चांगले आहे, हा सम्राट अशोकाचा संदेश आहे. म्हणजे त्या काळी त्यांनी संदेश जो दिलेला आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे माता पितेची सेवा करणं. त्यांनी 4 गुणाला, खास 4 गुणावरती भर दिलेला आपण पाहिलं. कोणकोणते गुण होते रे? सत्य, अहिंसा, इतराप्रती दया आणि क्षमावृत्ती, आहे की नाही? नंतर दुसरा सम्राट अशोकाचा एक दुसरा संदेश आहे पहा, ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय, आणि ज्या विजयामुळे तिरस्कार वाढतो तो विजय नाही, असं त्याचं मत होतं. हा संदेश त्याने शेवटी दिला. करून पामध्ये भारताचा नकाशा आराखडे सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख दर्शवणारे ठिकाणं दाखवा. कुठं मिळालेत रे शिलालेख आणि स्तंभालेख? म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या प्रदेशामध्ये सम्राट अशोकाचं राज्य ज्या प्रदेशावरती होतं त्या प्रदेशामध्ये अशा अनेक स्तंभालेख, शिलालेख मिळालेले आपण पाहिलेले आहेत. तर ते कुठे मिळालेत ते तुम्हाला थोडंसं दाखवायला सांगितलेलं आहे. ओके, नंतर बघा, ते तुम्ही नकाशा थोडासा हाताळणं गरजेचं आहे, म्हणून असे छोटे छोटे उपक्रम तुम्हाला दिलेले असतात. ओके, त्यानंतर पुढच्या पेजवरती बघा, पेज नंबर आहे 33. किती पेज नंबर आहे? 33. बघितलं 33 पेजवरती. आता सम्राट अशोकानं काय केलेलं आहे? सम्राट अशोकानं हा रक्तपात पाहिल्यानंतर यापुढं कधीच युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सत्य, अहिंसा, दया आणि क्षमावृत्ती या गुणाला त्यानं महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख, हे लक्षात ठेवा, त्यांनी शिलालेख आणि स्तंभालेख कोरलेले आहेत. कशासाठी कोरलेले ते? त्याचा जो संदेश आहे तो संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिलालेख आणि स्तंभालेख कोरले. हे लेख कोणत्या भाषेत आहेत रे? ब्राह्मी लिपीत आहेत. ब्राह्मी या लेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, काय केलेला आहे? स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी, असा उल्लेख स्वतःचा केलेला आहे त्या लेखांमध्ये. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला
आणि तेथील विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख एका लेखामध्ये, शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी काय केलं, कलिंगवर स्वारी केली आणि कलिंगवर केलेली स्वारी त्यानं त्या स्वारीमध्ये विजयी मिळवला आणि त्या ठिकाणी तो विनाश पाहून, तो रक्तपात पाहून म्हणा, त्याचं हृदय परिवर्तन झालं याचा उल्लेख त्यातल्या एका शिलालेखावर आपल्याला दिसतो. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा या ठिकाणामध्ये, दिल्ली टोपडा या ठिकाणामधील वरील एका लेखात वटवागळे, माकडे, नंतर काय रे, गड इत्यादीची शिकार. बघा, सम्राट अशोकाच्या काळामध्ये दिल्ली टोपडा या ठिकाणी एक काय सापडलेला आहे, एक लेख सापडलेला आहे. त्या लेखामध्ये कुठे सापडला आहे तो, दिल्ली टोपडामध्ये. त्यामध्ये वटवागळे, माकडे आणि गेंडे इत्यादीची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये तसे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले आपल्याला दिसतात. ओके, अशा पद्धतीनं हा सम्राट अशोक जो होता, त्या सम्राट अशोकानं असे काही लेख कोरून ठेवलेले आहेत. दिल्ली या ठिकाणी लेख आहेत. दिल्ली टोपडा म्हणतात त्याला. काय म्हणायचं, दिल्ली टोपडा. या ठिकाणी त्यांनी प्राणी मारू नये, दया दाखवावी प्राण्यावरती, क्षमा, दया हे गुण आपल्यामध्ये असावेत असं लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, अशोकाचं धर्मप्रसाराचं कार्य, त्यांनी राज्यत्याग केलेला आहे. त्यानंतर लोकांच्यापर्यंत संदेश पोचवण्याचे अनेक शिलालेख, स्तंभालेख लिहिलेले आहेत. सत्य, अहिंसा, इतराप्रती दया आणि क्षमावृत्ती या गुणांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. कलिंगच्या युद्धानंतर पुन्हा युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. तो रक्तपात पाहून त्याचं हृदय परिवर्तन झालेलं आहे आणि मग या सर्व राज्यपदाचा त्याग करून त्याने काय केलेलं आहे रे, सम्राट अशोकानं अशोकाच्या धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये दिलेलं आहे. पहा, अशोक स्वतः बौद्ध धर्माचा अशोकाने स्वीकार केलेला आहे. त्याने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवलेली होती. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने आपला मुलगा, काय नाव आहे, महेंद्र, आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलेलं आहे. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया या ठिकाणी, या देशामध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवल्याची नोंद आहे. त्याने अनेक स्तूप आणि विहारी बांधलेले आहेत. अशा पद्धतीनं धर्मप्रसाराचं कार्य करण्यासाठी सुद्धा अशोकानं नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःला वाहून घेतलेला आपण पाहतो. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानं पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलं. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया या ठिकाणी देशामध्ये सुद्धा धर्मप्रसार व्हावा, बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी बौद्ध भिक्खू पाठवले. अशा अनेक कामे त्याने राज्यपदाचा त्याग केल्यानंतर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे त्याची लोकोपयोगी कामं काय काय आहेत पहा. म्हणजे लोकांच्या उपयोगासाठी किंवा लोकांसाठी केलेली कामं, लोकांच्या भल्याची कामं म्हणतात त्याला, लोकोपयोगी. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर जास्त भर दिला. कशावर भर दिला? सुखसोयी निर्माण करण्यावरती अशोकानं भर दिला. कारण कलिंगच्या युद्धानंतर त्याचं काय झालेलं होतं, हृदय परिवर्तन झालेलं होतं. मानव धर्माचा, मनुष्य धर्माचा अर्थ त्यांना उमजलेला होता. यापुढं कधी युद्ध न करण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. दया, क्षमा, शांती हे जे गुण आहेत त्या गुणावर त्यांनी जोर दिलेला होता आणि त्यातून त्यांनी प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ, माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय त्यानं त्या काळी केलेली होती. अनेक रस्ते बांधलेले होते. त्यावेळेला रस्ते बांधणे ही फार मोठी गोष्ट होती. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावलेली होती. धर्मशाळा बांधलेल्या होत्या, विहिरी खोदलेल्या होत्या. अशा अनेक प्रकारची लोकोपयोगी अशी कामं त्याने केलेली होती. नंतर हे करून पहामध्ये काय दिलेलं आहे, त्याची लोकोपयोगी कामं लक्षात ठेवा बरं का. अत्यंत महत्त्वाची ही लोकोपयोगी कामं आहेत. काय काय कामं आहेत रे लोकोपयोगी कामामध्ये? अशोकाची लोकोपयोगी कामं आणि अशोकाचे धर्मप्रसाराचं कार्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
कार्य आणि काम एकच असल्यामुळं आपलं कार्य काम काम कार्य असं होईल. कार्य पुन्हा एकदा सांगतो. अशोकाचं धर्मप्रसाराचं कार्य बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या अशोकानं पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री परिषद भरवली आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांचं श्रीलंकेला पाठवलं. मध्य आशिया आणि आग्नेय आशिया या ठिकाणी धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खूंनाही पाठवलं. अनेक स्तूप आणि विहार बांधले. हे झालं त्याचं धर्मप्रसाराचं कार्य. हे धर्मप्रसारासाठी केलं. आता लोकांच्या उपयोगाची काही कामं केली त्यांनी. त्यातले 1-2-4 कामं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. एक होतं प्रजेच्या सुखसोयीवर जास्त भर दिला. दुसरं होतं लोकांसाठी आणि पशूसाठी मोफत औषधालयाची सोय केली. तिसरं होतं रस्ते बांधले ठिकठिकाणी. चौथं होतं रस्त्याच्या दोन्ही बाजू झाडे लावली सावलीसाठी. नंतर 5वं होतं धर्मशाळा बांधल्या. 6वं होतं विहिरी खोदल्या. अशा अनेक लोकोपयोगी कामं अशोकानं आपल्या कारकिर्दीत केली. तुमच्या परिसरात कोणत्या संस्था लोकोपयोगी कामे करतात त्यांचा अहवाल तयार करा असं सांगितलं. अशा काही संस्था तुम्हाला तुमच्या परिसरात माहीत आहेत का ते शोधा आणि त्याची यादी तयार करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याचशा अशा संस्था असतात जी लोकोपयोगी कामं करत असतात. आपण त्या संस्थेकडे लक्ष देत नाही किंवा आपल्याला आपल्या एरियात असूनसुद्धा त्या माहीत नसतात. अशा पद्धतीनं अशोकाने काय केलेलं आहे, कामं केलेले आहेत आणि धर्माचा प्रसार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. लोकांच्यापर्यंत त्यांनी संदेशही दिलेला आहे बघा. मातापित्यांची सेवा करणे. नंतर ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय असंही म्हटलेलं होतं. वटवागळे, माकडे, गेंडे या प्राण्यांची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असा संदेश त्यांनी आपल्या स्तूपावरून आणि स्तंभावरून दिलेला आपण पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती. म्हणजे मौर्यकालीन राज्यव्यवस्था सम्राट अशोक सम्राट असताना किंवा त्यांच्या अगोदर बिंबिसार असतील, सम्राट अशोक असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, नंतर बिंदुसार असेल आहे की नाही, नंतर अशोक असेल, हे मौर्य घराणं जे आहे त्यांच्यामधील राज्यव्यवस्था कशी होती. मौर्य साम्राज्याची राजधानी काय होती? पाटलीपुत्र. हे आता मला वाटतं बिहारमध्ये येते. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. आपण पाहिलं त्याचं राज्य जे होतं ना ते वायुव्येकडे अफगाणिस्तान काबूलपासून ते इकडे नेपाळपर्यंत, नेपाळपासून पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापासून ते सौराष्ट्र आणि सौराष्ट्रापासून वायव्य संपूर्ण अफगाणिस्तान पाकिस्तानचा आजचा भाग हा त्याच्या राज्यात होता. त्यासाठी एवढ्या मोठ्या राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी चार विभाग पाडलेले होते. किती विभाग पाडलेले होते? 4. प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी राजधानी होती. पहिला विभाग होता पूर्व विभाग, दुसरा होता पश्चिम विभाग, तिसरा होता दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. ओके, असे 4 विभाग पाडलेले होते. पूर्व विभाग होता, पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली, ओडिसा. नंतर पश्चिम विभाग होता, त्याची राजधानी होती उज्जैनी, आता मध्य प्रदेश म्हणतात त्याला. तिसरा विभाग दक्षिण विभाग होता, सुवर्णगिरी ही त्याची राजधानी होती. समजते? कर्नाटकामध्ये कनकगिरी म्हणून ती आता ओळखली जाते. आणि चौथा उत्तर विभाग होता. या उत्तर विभागाला तक्षशिला ही त्याची राजधानी होती. आता ती तक्षशिला पाकिस्तानात आहे. कुठे आहे ती? पाकिस्तानात. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी अजून वरून मंत्री परिषदी होती. वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवरती देखरेख करण्यासाठी काय होतं रे, या सर्वांवरती देखरेख जर ठेवायची असेल तर देखरेख करण्याकरता आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरता अत्यंत सक्षम असे हेर खातं सुद्धा त्यांच्याकडे होतं. अत्यंत सक्षम हेर खातं. समजलं? अशा पद्धतीनं हे मौर्यकालीन राज्यव्यवस्थेची विभागणी 4 विभागात केलेली होती. प्रत्येक विभागाला राजधानी होती. वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे अधिकारी होते. सर्वांवर देखरेख करण्यासाठी ठेवण्यासाठी, शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते सुद्धा त्या काळी मौर्यकालीन राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लोकजीवनाकडे आपण वळणार आहोत. म्हणजे मौर्यकालीन हे जे सम्राट होऊन गेले त्या सम्राटांच्या काळामध्ये लोकजीवन कशा पद्धतीचं होतं, तर हे लोकजीवन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूपच महत्त्व आलेलं होतं. कोणत्या उत्पादनाला? शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व आलेलं होतं. शेतीबरोबर अजून काय होतं रे? व्यापार. इतर उद्योगही भरभराटीला आलेले होते.
हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय या ठिकाणी होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी त्यावेळेला हा व्यवसाय सुद्धा भरभराटीला आलेला होता, घडवली जात होती. नौका बांधणी होती, हा एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. आणि धातुकामामध्ये सुद्धा हे जे धातुकाम होतं त्या कामामध्ये सुद्धा इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं जे तंत्रज्ञान होतं ते तंत्रज्ञान सुद्धा लोखंडाच्या वस्तू इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान त्या काळी विकसित झालेलं होतं. मौर्यकालीन लोकजीवनामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर नगरामध्ये ग्रामामध्ये, ग्राम म्हणजे कळतं ना, गावामध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत, कुस्तीचे खेळ होत, रथांच्या शर्यती होत, सोंगट्यांचा खेळ होत, बुद्धिबळ यासारखे अनेक आवडीने खेळले जाणारे खेळ होते. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं त्या काळी. काय नाव होतं? बुद्धिबळाला अष्टपद असं नाव देण्यात आलेलं होतं. त्या काळचा अष्टपद खेळ म्हणजे आजचा बुद्धिबळ. लक्षात राहील. पुढे बघा, अशोक स्तंभ, स्तंभ शीर्ष म्हटलेलं आहे. बघितलं तुम्ही? चित्र बघून घ्या. बघितलं का बाळांनो? हे चित्र तुम्ही पाहिलं का? मौर्यकालीन कला आणि साहित्य यामध्ये हा अशोक स्तंभ आहे, शीर्षस्तंभ म्हणतात त्याला. तुम्ही पाहिला असेल आहे की नाही? तर हा जो अशोक स्तंभ आहे तो तुम्हाला संपूर्ण आपल्या भारताचा मानचिन्ह असलेलं पाहायला मिळेल. म्हणजे भारताच्या नाण्यावरती तुम्हाला असा अशोक स्तंभ प्रत्येक नोटेवरती, नाण्यावरती, म्हणजे या आपल्या सरकारचा भारताचा काय आहे? मानचिन्ह आहे. अशोकाच्या काळामधला हा स्तंभ आहे. स्तंभ शीर्ष असं म्हटलं जातं. पुढे बघा, मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळावं यासाठी अशोकाने उभारलेले जे स्तंभ आहेत. कशासाठी उभारले रे अशोकानं स्तंभ? शिल्पकलेला उत्तेजन मिळण्यासाठी काय केलेलं आहे? अशोकाने काही स्तंभ उभारलेले आहेत. कोण अशोक? मौर्य सम्राट अशोक. ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल तुमच्या चाळीत एक अशोक राहतो तो. तर अशोकानं उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्याची अतिशय उत्तम शिल्प आहेत. कशाची शिल्प आहेत त्यांनी उभारलेल्या स्तंभावरती? एक आहे सिंहाचं, दुसरं हत्ती, तिसरं बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम अशी शिल्प त्याने काढलेली आपण पाहतो. सिंह, हत्ती आणि बैल. ओके. सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभावर चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ आहे. या अशोक स्तंभावर एक चक्र आहे. ते चक्र आज आपल्या राष्ट्रध्वजावरती झळकत असताना आपण पाहतो. त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहे. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. पाठीमागच्या बाजूचा सिंह दिसतो का? नाही. चारही बाजूला सिंह आहेत. कळलं का तुम्हाला? ही भारताची काय आहे? राजमुद्रा आहे. काय आहे ही? भारताची राजमुद्रा. हे लक्षात ठेवायचं. हे आपल्याला माहीतच असलं पाहिजे. तर ही राजमुद्रा आहे. समजतंय का सर्वांना? काय राजमुद्रा आहे रे? सांगा बघू. हां. तर सारनाथ या ठिकाणी जो अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभावरचं चक्र राष्ट्रध्वजावर आहे. त्या स्तंभावर चारी बाजूला, तो स्तंभ म्हणजेच आपली राजमुद्रा आहे. त्या स्तंभावर चारी बाजूला काय आहेत रे? चारी बाजूला आपण सिंहाचं चित्र पाहतो. सिंहाचं समोरून पाहताना 3च दिसतात आपल्याला. ही भारताची काय आहे? राजमुद्रा आहे. लक्षात राहील. ही भारताची राजमुद्रा आहे. त्यांच्या काळात खोदली गेलेला बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. कोणती टेकडी? बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी कुठे आहेत? बिहारमध्ये आहेत. लक्षात राहील. भारतातील लेण्यामध्ये ही लेणी सर्वात प्राचीन समजण्यात येतात. सर्वात प्राचीन लेणी म्हणजे बिहारची लेणी आहेत. बराबार या टेकड्यावर कोरलेली. हे लक्षात असू द्या. पुन्हा एकदा अशोक स्तंभ पाहून घ्या. अशोक स्तंभ चारी बाजूला 4 सिंह असणारे हे अशोक स्तंभ आहे. ते आपली राजमुद्रा आहे.
समजलं. आणि त्याच्यावर एक चक्र आहे बघा खालच्या बाजूला, पाहिलं का तुम्ही चक्र? हे चक्र आहे बघा, हे चक्र ध्वजावरती तुम्ही पाहिलं असेल, आपल्या राष्ट्रध्वजावरती. त्याच्या या स्तंभावरती बघा बैलाचं चित्र आहे, घोड्याचं चित्र आहे, हत्तीचं चित्र आहे आणि सिंहाचं चित्र आहे. सिंह, हत्ती, बैल याची चित्रसुद्धा आहेत. हे खाली दिसतेत बघा, इथे एक दिसतंय, इकडे एक दिसतंय, उधळलेला घोडा आहे की नाही. आणि हे जे सिंहाची तोंड आहेत ती किती आहेत रे अशोक स्तंभावर? 4. पण समोरून बघताना किती दिसतात? 3. ओके, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे ध्यानात घ्या तुम्ही सर्वांनी. चला पुढे बघूया आपण. इथे एक चार्ट दिलेला आहे बघा, बघताय का तुम्ही? हा जो चार्ट आहे माहीत आहे का तुम्हाला? ते अगोदर आपण माहिती करून घेऊया ना. काय म्हटलेलं आहे बघा, भारताची जी राजमुद्रा आहे ती सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. सारनाथ या ठिकाणी मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. माहिती आहे तुम्हाला? एक चक्र समोरून दिसतंय बघा, हे चक्र आहे. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडवी पट्टी आहे, त्या आडवी पट्टीवर एक चक्र आहे. हे जे चक्र आहे ना ते आपल्या राष्ट्रध्वजावर आहे. आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसतं. समजलं? काय दिसतं आपणाला? 3 सिंह आणि एक चक्र. चक्राच्या एका बाजूला अश्व आहे आणि दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. राजमुद्रेची ही बाजू दिसत नाही, या बाजूवर जी बाजू दिसत नाही ना त्या बाजूवर अशाच पद्धतीनं हत्ती, सिंह हे 2 प्राणी आपणाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हा जो अशोक स्तंभ आहे तो अशोक स्तंभ, ही बघा आडवी पट्टी आहे आणि प्रत्येक बाजूला अशी 4 चक्र आहेत. काय आहे? 4 चक्र आहेत. लक्षात राहील का बाळांनो? हे एक चक्र फक्त आपणाला दिसतंय, याच्या बाजूला इथं दुसरं चक्र आहे, इथं तिसरं चक्र आहे आणि पाठीमागं 4थं चक्र आहे. इथं बघा 2 चित्रसुद्धा दिलेले आहेत, बैल, सिंह, नंतर वृषभ, हे चित्र दिलेले आहेत. हा अशोक स्तंभ आपला राजमुद्रा आहे, हे लक्षात ठेवा, म्हणून आपण त्यावरती थोडीशी जास्त चर्चा केली. ओके, चला पुढच्या पेजवर बघा, शेवटचा भाग काय आहे. इथे बराबार येथील लेणी जी आहेत कोरलेली, ती लेणी या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय प्राचीन अशी, भारतातील सर्वात प्राचीन लेणी जर कोणती म्हणाल तर ती ही बराबार या ठिकाणी, बराबर डोंगर टेकड्यावरती बिहारमध्ये कोरलेली लेणी आहेत. ती अशोकाच्या काळातली लेणी आहेत असं समजण्यात येतं. ओके, पुढे बघा. राज्य उदयाला आली, काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं आणि मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत. त्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला आहे बघा. या स्वाध्यायामध्ये आता तो स्वाध्याय तुम्हीच सोडवायचा असतो, स्वतः सोडवायचा असतो, म्हणून तर तो स्वाध्याय असतो, नाही ना, नाहीतर मग स्वाध्याय कसला. इकडे काही प्रश्न विचारलेले आहेत, मी छोटे प्रश्न तेवढे तुम्हाला सांगतो. सत्रपांमध्ये लढाया सुरू का झाल्या? सांगा बघू. सिकंदरचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्यानं नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. नंतर बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे, हा पहिला प्रश्न झाला. नंतर बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे त्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कुणाला पाठवलं? तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलं. तिसरा जो प्रश्न आहे बघा, मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? मौर्य काळामध्ये कोणते व्यवसाय होते रे? मौर्य काळात कापड विणणे, रंगवणे, धातुकाम होतं, मातीची भांडी बनवणं होतं, हस्तिदंतावरील कोरीव काम होतं, व्यापार, नौका बांधणे हे व्यवसाय होते. नंतर चौथा बघा, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्याची शिल्प आहे? आता सम्राट अशोकाने जे स्तंभ उभारले त्या स्तंभावरती सिंह आहे, हत्ती आहे, बैल आहे, या प्राण्यांची शिल्प आहेत. ओके, नंतर सांगा पाहूमध्ये काय दिले बघा, सत्रप. आता हे सत्रप म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगायचं. सोपं आहे, सांगता येईल का कुणाला? बघा बघू, सांगा पाहूमध्ये विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर. सत्रप म्हणजे काय आहे रे? सत्रप म्हणजे बघा, विचारलं की पटपट सांगता आलं पाहिजे. सम्राट सिकंदराने मायदेशी परतत असताना, म्हणजे त्याचं सैन्य त्याच्या विरोधात बंड केलं, कंटाळलेले होते, त्यांना आपल्या मायदेशी परत जायचं होतं, हे इतिहास आहे की नाही. आणि मग सिकंदराला शेवटी पराभव पत्करावा लागला आणि तो परत गेला. भारतातील जिंकलेला जो प्रदेश होता त्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या. त्या अधिकाऱ्यांना म्हणतात सत्रप. काय म्हणायचं? सत्रप. नंतर सुदर्शन काय आहे रे? सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यात जुनागडजवळ धरण बांधलेलं आहे, त्या धरणाला सुदर्शन म्हणतात. ओके, देवानं पियदशी
याचा अर्थ काय आहे सांगता येईल का तुम्हाला? याचा अर्थ आहे देवाचा प्रिय प्रियदर्शी. ओके. नंतर अष्टपद म्हणजे काय? मौर्य काळामध्ये बघा बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं आहे की नाही? बघितलेलं आहे आपण, पाहिले ते व्यवस्थित तुम्ही लिहायचं. नंतर आठवा आणि लिहा. चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती आपल्याला लिहिता येईल का? नाही लिहिता येणार? लिहिता येईल ना. तर चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याची प्रचंड व्याप्ती होती आहे की नाही? आता ही जी व्याप्ती आहे ती आपणाला सांगायची आहे. कशी सांगता येईल रे? चंद्रगुप्ताने प्रथम मगध समजलं महाजनपद जिंकलं आणि त्यानंतर अवंती सौराष्ट्र जिंकलं. पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबूल, कंदार, हेरात हे प्रदेश सुद्धा जिंकून घेतले. हे सांगता येईल आपल्याला. सांगणं काही फार अवघड आहे याच्यातला भाग नाही. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय आहे? सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती. सम्राट अशोकाचं साम्राज्य वायुव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश आणि पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत होतं. नंतर जोड्या लावामध्ये काय दिलं आहे बघा. हा जोड्या लावा प्रश्न आहे. जोड्या लावामध्ये काय विचारलेलं आहे रे? एका गटामध्ये सम्राटांची नावं दिलेली आहेत, वेगवेगळे सम्राट दिलेले आहेत. आणि दुसऱ्यामध्ये ब गटामध्ये काय दिलेलं आहे जोड्या लावायला? बघितलं आहे तुम्ही. पहिला सम्राट अलेक्झांडर दिला आहे, नंतर मेगाथेनिस दिला आहे, नंतर सम्राट अशोक दिला आहे. सम्राट अलेक्झांडरला सेक्युलर निकेटरचा राजदूत समजलं, ही जोडी दिली. पण ती बरोबर आहे का? नाही. सम्राट अलेक्झांडर हा एक ग्रीक सम्राट होता. ग्रीक सम्राट कुठे आहे का बघा? ग्रीकचा सम्राट, इथं जोडी लागेल त्याची. नंतर मेगाथेनिसची कुणाला जोडी लागेल रे? मेगाथेनिसची लागेल सेक्युलस निकेटरचा राजदूत. आणि सम्राट अशोक, हा सम्राट अशोक आहे, त्याला लागेल मगधचा सम्राट. हा मगधचा सम्राट होता. ओके. अशा पद्धतीनं या जोड्या लावता येतील. या तुम्ही लावायचे आहेत. नुसतं बघून काही उपयोग नाही किंवा ऐकूनसुद्धा काही उपयोग नाही. तर हे नीट ऐकून घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये ही उत्तरं सारी मांडता आली पाहिजेत. ओके. आता पुढे बघा तुम्हाला काय वाटते? सिकंदरला अखेर माघार घ्यावी लागली. आता सिकंदरच्या सैन्याला मार्गावर अनेक स्थानिक राजांनी प्रकार लढा देऊनही तो पंजाबपर्यंतच पोहोचलेला होता. या स्वारीत त्यांच्या सैनिकांना प्रचंड हालापेष्ट सहन कराव्या लागलेल्या होत्या. सैनिकांना मायदेशी जाण्याचं वेध लागलेले होते. त्या सैनिकांनी सिकंदराविरुद्धच बंड पुकारला आणि त्यामुळे सिकंदराला माघार घेणं भाग पडलं. सोपं उत्तर आहे, फक्त आपल्या भाषेतलेच. ग्रीक राज्याची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असतात. कारण ग्रीक राज्याची नाणी जी असतात ना, त्या नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाचं नाव असतं, चित्र असतं आणि त्या राजाचं नावही कोरलेलं असतं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय असतं? एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असतं. ही नाणी चांदीची आणि अन्नधातूची असतात. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतीय राजांनी अशी नाणी पाडायला सुरुवात केली. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय माहीत आहे? सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. कारण काय रे? सम्राट अशोकाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण होतं, मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ 8 वर्षांनी अशोकानं ओडिसातील कलिंग राज्यावर स्वारी केली आणि कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात त्यानं पाहिला. हा विनाश पाहून अशोकला खूप दुःख झाले आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं. त्यानं यापुढं कधीही युद्ध न करण्याचा निर्णय अशा पद्धतीनं घेतला. असे हे सारे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत. सोपे प्रश्न आहेत. नंतर तुमच्या शब्दात उत्तरेल्यामध्ये सम्राट तुम्ही शोधा ते 2 प्रश्न बाळांनो. सारे मी सांगायचं मग तुम्ही काहीच बघणार नाही ना. तुम्ही फक्त इथं ऐकणार आणि ते बी नीट ऐकणार नाही. तुम्ही पुस्तक वाचायचं, शोधायचं. शोधून जर नाही सापडलं तर मला विचारायचं. बघा तुमच्या शब्दात वर्णनकारामध्ये सम्राट अशोकाची लोकोपयोग कामं सरळ दिलेली ती कामं तुम्ही लिहून काढा. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची जी साधनं होती ते बद्द दिलेले म्हणजे सरळ ते आर्टिकल शीर्षकच आहे. त्यामुळे ती तुम्हाला लगेच सापडणार आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित लिहून काढायची आणि मला दाखवायचं. ओके. आणि पाठ करायचे. अशा पद्धतीनं आजचा हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.